मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असा सवाल मुंबई हायकोर्टाने पुणे पोलिसांना केला। मुंबई उच्च न्यायालयात घाईने येण्याची काय गरज होती अशी विचारणाही कोर्टाने केली आहे, तर पुढील तपास सुरू असल्याचं पुणे पोलिसांनी कोर्टात उत्तर दिलं आहे। जो सध्याचा स्टँडिंग नियम आहे, जो आमचा मुद्रांक अधिकारी आहे त्यांच्या समोर जे जातात लिहून देणारा आणि लिहून घेणारा यांच्यावर प्राथमिक आम्ही गुन्हा दाखल करतो। मात्र चौकशीमध्ये जो अंतिम रिपोर्ट येईल त्यावर जे काही दोषी असतील त्यावर पोलीस जे इन्क्वायरी सुरू आहे, पुणे पोलीस इन्क्वायरी करतात। त्या इन्क्वायरीमध्ये जर अजून त्या ठिकाणी आरोपी आढळले तर मग पुढचा पोलिसांचा भाग आहे। पुढचा तपास पुणे पोलीस करत आहे। समिती नेमलेली आहे, समितीचे निष्कर्ष बाहेर आल्यावर मग योग्य ती कारवाई करतीलच ना। सरकारने एक्झॅक्टली काय काय ट्रान्झॅक्शन झाले, सही करणारे कोण आहेत, शेवटी कुणी ट्रान्झॅक्शन केले यालाही तेवढंच महत्त्व आहे। महिला आहेत त्यांना आता अरेस्ट झालेली आहे, त्यांचे इंट्रोगेशन पूर्ण झाल्यावर सबसिक्वेंटली पुढचे अरेस्ट करतीलच सरकार। समितीने निष्कर्षापर्यंत आल्यावर निष्कर्ष जो असेल त्याप्रमाणे पुढचे गुन्हे दाखल होतीलच ना। चौकशीनंतर जे निष्कर्ष येतील त्याप्रमाणे पुढची पावलं पडतील ना। वाचवण्याचा याच्यात काही प्रश्न किंवा अटेम्प्ट आहे असं आज तरी दिसत नाही। तर पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। सूर्यकांत येवले सध्या अंतरिम जामिनावरती बाहेर आहेत। शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवलेला समोरासमोर बसवून पोलीस जे आहेत ते जबाब नोंदवून घेत आहेत। तर शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता। अजित पवार, पार्थ पवार या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। तसंच राहुल गांधी आणि गौतम अदानीही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत। शरद पवारांचा 12 तारखेला वाढदिवस असून आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला होता। आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक सदिच्छा भेट म्हणून मी इथे आलेलो आहो। याच्यात कुठलाही राजकारणचा अर्थ काढू नका अशी माझी विनंती आहे। पवार साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे। मला वाटतं की जेवणासाठी कोणी एकत्र गेले तर त्याला काही अडचण नाही। मी जेवणासाठी कुणाला बोलवलं तर सर्व जेवायला येतात। जेवण म्हणजे काही आपल्या राज्याची संस्कृती नाही आहे। जेवायला बोलवलं म्हणजे काही गडबड होते। आपल्या राज्याची संस्कृती नाही आहे। जेवण करायला कोणी कोणाला बोलू शकतं, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढू नका। कुठे मला माहित नाही, मला कल्पना नाही। तुम्ही जाणार आहात? नाही, मला माहीतच नाही ना जेवण आहे म्हणून। साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तसं नियोजन दिल्लीत केले। परवा 12 तारखेला पवार साहेब मुंबईत भेटणार आहेत। ज्यांना त्यांचं अभिष्ट चिंतन करायचं आहे त्यांना 12 तारीख त्यांनी दिलेली आहे। तर पवारांचा जो वाढदिवस आहे तो 12 तारखेला आहे। यावेळेला अजित पवार, पार्थ पवार जे आहेत ते शरद पवारांच्या निवासस्थानी गेल्याचं पाहायला मिळालंय। तर ज्या वेळेला अजित पवार हे नागपूरसाठी निघाले त्यावेळेला रोहित पवार देखील त्यांच्यासोबत गाडीतून प्रवास करताना जो आहे तो पाहायला मिळाला। तर अमित शहांनी लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात येतोय। आपल्या वोट बँकेसाठी अशा पद्धतीनं महाभियोग आणत आहे। उद्धव ठाकरेंनी यावर सही केली असं म्हणत अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। शहांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील उद्धव ठाकरेंना डिवचलंय। कोण होतास तू, काय झालास तू असा टोला जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी लगावला। इतने साल में नहीं हुआ है मान्यवर कि कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं। अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं मान्यवर। और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया। उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए। मान्यवर, एक वोट बैंक को संभालने के लिए एक हाईकोर्ट के जज के सामने इंपीचमेंट लेकर आए हैं। देश की जनता उनको मदद नहीं करे।
2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणामध्ये उद्या सुनावणी पार पडणार आहे. ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला राज ठाकरे प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरून मनसेनं आंदोलन केलेलं होतं. सकाळी 11:30 वाजच्या आसपास जे आहेत ते राज ठाकरे सुनावणीसाठी हजर राहणार असल्याची माहिती मिळते. 2008 मध्ये रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसैनिकांकडून मारहाणीसह स्टेशनचंही नुकसान झाल्याचा आरोप. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा आरोप मनसेनं केला होता. परप्रांतीयांना लक्ष्य करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरेंवर ठपका. याच प्रकरणात राज ठाकरे यांना अटकही करण्यात आली होती. उद्या ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर राहणार, मनसे पदाधिकाऱ्यांची माहिती. तर उद्धव ठाकरे शनिवारी आणि रविवारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुखांना पाठवणार आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेत असलेले वाद मिटवा, पक्षांतर्गत मतभेद नको असं ठाकरेंनी म्हटलं. ऑनलाईन घेतलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना या सूचना दिल्यात. पैसे वाटप हे पक्षाच्या तत्वात बसत नाही, कामावर निवडणूक लढू असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं. वाद मिटवून कामाला लागा, उद्धव ठाकरेंनी या सूचना दिल्या.